आज आपण एलिमेंटरी परीक्षेची कर्तव्य भूमिती हा भाग बघत आहोत। विभाग पहिला, रेषा विभाजन। रेषेचे समान दोन भाग करणे। प्रश्न, 7 सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे दोन समान भाग करणे। बघा, पहिल्या प्रथम आपण पट्ट्याच्या साहाय्याने A0 ते 7 सेंटीमीटर या 2 पॉईंटवर पेन्सिलने खुणा करून घ्यायच्या आहेत आणि मग ती रेषा आपण ओढायची आहे। या रेषेला A आणि B असे नाव द्यायचे आहे। नंतर त्याचे माप 7 सेंटीमीटर लिहायचे। A बिंदूवर कंपास ठेवून AB च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती 1 कंस करा व खाली 1 कंस करा। तेच अंतर ठेवून कंपासचं टोक B बिंदूवर ठेवून वरील कंसाला छेदा व खालील कंसाला छेदा। अशा पद्धतीने 2 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत। त्या बिंदूंना C व D असे नाव द्या व ते पट्टीच्या साहाय्याने जोडल्यानंतर आपल्याला AB रेषेचे समान 2 भाग झालेले दिसतील। त्याला O नाव द्यायचे। AO आणि OB असे 2 भाग समान झालेले आहेत। ते पट्टीने किंवा कर्कटकच्या साहाय्याने मोजा।